हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी आर एज्युकेशनमध्ये. तर आज आपण स्टार्ट करणार आहे स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर 9, जो की आपला स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर 9 आहे, जो की आपला चॅप्टर आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आणि या सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम सगळ्यात सोपा चॅप्टर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण जर पहिल्यापासून ते 9 पर्यंत चॅप्टर पाहिले, सगळ्यात सोपा, फक्त फॉर्म्युला बेस, जास्त समजण्यासारखं काय नाही. हाच चॅप्टर पुढे जाऊन तुम्हाला 10thला थोडासा डिफिकल्ट होतो. प्रॅक्टिकल बेस एक्झाम्पल तुम्हाला 10 स्टँडर्डला जास्त पडतात, ह्या स्टँडर्डला फॉर्म्युला बेस एक्झाम्पल तुम्हाला जास्त आहेत. एक किंवा दोन एक्झाम्पल असे असतील तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये की ते तुम्हाला फॉर्म्युला बेस पडलेले असणार आहेत, लक्षात ठेवा. मग आपण ह्या फर्स्ट लेक्चर आहे, ह्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सगळे फॉर्म्युले विथ चार्टमध्ये डिस्कस करणार आहे. म्हणजे तुम्हाला एकाच चार्टमध्ये सगळं फॉर्म्युले तुम्ही कसं लक्षात ठेवायचं ती तुम्हाला समजणार आहे, लक्षात ठेवा. चला मग आता आपण आपली फॉर्म्युले आपण स्टार्ट करूया. तर आपल्याला टोटल स्टडी करायचे, टोटल आपल्याकडे शेप आहेत किती बघा, टोटल 6 शेपचा आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि ह्या 6 शेपमध्ये सगळ्यात पहिला शेप आहे तुमचा क्यूब, सेकंड नंबरचा शेप आहे क्यूबॉइड, थर्ड नंबरचा शेप आहे सिलेंडर, फोर्थ नंबरचा शेप आहे कोन, आणि 5 स्पियर आणि हेमिस्पियर. तर आपण जर बघितलं तर ह्या क्यूब आणि क्यूबॉइड आणि सिलेंडर ह्या तिन्हीवरती आपला प्रॅक्टिस सेट 9.1 आहे. ह्या 3 शेपवरती आपला प्रॅक्टिस सेट 9.1 आहे. म्हणजे 100% तुम्हाला 9.1 मधलं सिलेंडरवरचं एक एक्झाम्पल पेपरला बघायला भेटणार. का तर ह्या 2 शेप ऑलरेडी तुम्हाला मागच्या स्टँडर्डला झालेत, त्यामुळे खूप कमी चान्सेस आहेत की बाबा 9.1 मध्ये क्यूब आणि क्यूबॉइडवर प्रॉब्लेम पडेल. मॅक्झिमम चान्सेस आहेत की, मॅक्झिमम म्हणजे मी म्हणेन 80 to 90% चान्सेस आहेत की बाबा सिलेंडर मधल्या ह्या प्रॅक्टिस सेट 9.1 मध्ये सिलेंडरवरती तुम्हाला प्रॉब्लेम पडणार. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा 9.2 प्रॅक्टिस सेट आहे, तो आहे कोन. आणि तुमच्या कोनवरती कोनवरती तुमचा 9.2 प्रॅक्टिस सेट आहे. ओके. तर म्हणजे ह्याच्यावरचं एक एक्झाम्पल तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. म्हणजे 100% 2 किंवा 3 मार्काला कोनवरचं तुम्हाला एक्झाम्पल बघायला भेटणार. आणि 4 मार्काला पडलं तर प्रॅक्टिकल बेस, पण एक एक्झाम्पल तुम्हाला सेम टू सेम एक्झरसाइज मधल्या सारखंच बघायला भेटणार, डिफरंट नसणार आहे, लक्षात ठेवा. आणि थर्ड तुमचा आहे प्रॅक्टिस सेट 9.3, त्याच्यामध्ये स्पियर आणि हेमिस्पियर तुम्हाला बघायला भेटतात. ह्या लेक्चरला फक्त आपण ह्या सगळ्या फॉर्म्युले डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुम्ही फॉर्म्युले पाठ झाले की तुम्हाला सगळे प्रॅक्टिस सेट इझिली सुटू शकतात. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण 9.1 मधले डिफिकल्ट प्रॉब्लेम सगळेच नाही घेणार, मी फॉर्म्युला बेसचे नाही घेणार, पण ते सगळे कव्हर होतील याची 100% मी गॅरंटी देतो. 9.2 पण घेणार आपण आणि 9.3, हे तिन्ही प्रॅक्टिस सेट तुमचे क्लिअर होतील देतो. ओके. तर आपण सगळ्यात पहिला बघूया आपण क्यूब. तर क्यूब जर बघितला आपण, क्यूब बनलेला असतो कशापासून, क्यूबॉइड पासून. मग त्याचा जो आता आपण इथे चार्ट मध्ये करताना काय केलंय बघा, इथं आहे आपला कर्व सरफेस एरिया. ओके. म्हणजे जर का शेप कर्वड असला, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की हा सिलेंड्रिकल शेप आहे बघा, जर का सरफेस तुमचा कर्वड असला तर मी कर्वड सरफेस एरिया धरणार. जर का तुमचा सरफेस फ्लॅट असला, फॉर एक्झाम्पल ही आहे बघा, फ्लॅट आहे. ओके. फ्लॅट, मग तेव्हा मी काय काढणार, तुमचा लॅटरल सरफेस एरिया. आता तुम्ही म्हणणार सर लॅटरल म्हणजे काय, तर खालची बाजू आणि वरची सोडून साईडचे जे 4 सरफेस आहेत त्यांचा एरिया काढणं. खालच्या आणि वरची साईड सोडून साईडच्या 4 सरफेसचा एरिया काढणं. वरचा खालचा सरफेस सोडून साईडच्या 4 सरफेसचा एरिया म्हणजेच लॅटरल सरफेस एरिया. आणि टोटल म्हणजे मग खालचा वरचा पण त्यामध्ये ऍड करायचं, संपलं. आणि व्हॉल्यूम म्हणजे ह्याच्या आतमध्ये, आता हे मी टोपण उघडल्यानंतर ह्याच्या आतमध्ये किती लिक्विड बसतंय किंवा ह्याच्या आतमध्ये इनसाइड किती क्वांटिटी मध्ये यामध्ये वॉटर आहे किंवा काही पण हवा किती भरली, ती म्हणजे त्याचं व्हॉल्यूम. कुठल्या पण शेपचं हेच मॅटर आहे, लक्षात ठेवा. आपल्याकडे दोन्ही पण शेप आहेत. माझा क्यूबचा बघा, पहिल्यांदा आपण लॅटरल सरफेस, क्यूबला कर्व सरफेस तर नाही, म्हणजे आपण क्यूबचा काय करणार, लॅटरल सरफेस किती असणार आहे, तर क्यूब बनला आपल्या स्क्वेअर पासन. स्क्वेअरचा एरिया असतो साईड स्क्वेअर. मग असे किती सरफेस आहेत, 4 सरफेस आहेत, म्हणजे 4 इंटू, मी साईडला कन्सिडर करतो बाळांनो, साईड म्हणजेच आपली एल. ओके. मग 4 इंटू एल स्क्वेअर म्हणजेच तुमचे झाला क्यूबचा
लॅटरल सरफेस एरिया. ओके, नंतर आपला पुढचा क्यूबचा असतो टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे टोटल सरफेस किती झाले, तर 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 इंटू एकाचा एल स्क्वेअर म्हणजे 6 जणांचा तुमचा काय असणार आहे, तर 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर. किती असणार आहे तुमचा, 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर. 4 जणांचा बाजूचा 4 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर, 6 जणांचा 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर. टोटल सर्फेस एरिया कंप्लीट झाला. नेक्स्ट आहे तुमचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असते सांगा मला, क्यूबची व्हॉल्यूम काढायची. आतमध्ये काय बसलंय, लेंथ ब्रेड्थ आणि कुठपर्यंत, हाईट पर्यंत. म्हणजे लेंथ ब्रेड्थ हाईट तिन्ही सुद्धा इक्वल आहे, मग तिन्ही पण इक्वल आहे म्हणल्यावर तुमची लेंथ ब्रेड्थ एल इंटू एल इंटू एल काय होणार, एलचा क्यूब. म्हणजे साईड क्यूब काय काय जण म्हणतात, काय काय जण एल क्यूब म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता. ओके, नेक्स्ट आहे तुमचं क्युबॉइड. क्युबॉइडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायची ट्रिक सांगतो मी, काही शेप काढून दाखवणार नाही तुम्हाला, इझी. फक्त लक्षात ठेवताना एकच ठेवायचं वाहनो, एल, मी इथं काढतो एल बी एच. काय ठेवायचं लक्षात, एल बी एच हाच क्रम लक्षात ठेवा. कुठला क्रम आहे आपला, हे पुसतो मी 9.1 वाटल्यास, एल बी एच. का तर क्युबॉइडला लेंथ असते, ब्रेड्थ असते, हाईट असते, हे लक्षात ठेवायचं. मग जर का साईडचा सरफेस एरिया विचारला, चला आधी मी टोटल काढतो. टोटल सरफेस एरिया काय असतो, 2 इंटू एल बी प्लस बी एच प्लस एल एच. ओके, आता तुम्ही म्हणणार सर लक्षात कसं ठेवायचे, तर लक्षात असं ठेवायचं बाबा, एल बी इंटू बी एच प्लस एल एच. ओके, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस बी एच आणि प्लस एल एच. ओके, 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. आणि जेव्हा तुम्हाला 4 सरफेसचा काढायचा आहे तेव्हा खालची लेंथ ब्रेड्थ काय करणार, तुम्ही मायनस करणार. म्हणजे एल बी फक्त जाणार लॅटरलला आणि 2 इंटू बी एच प्लस एल एच. ओके, जर का साईडच्या फक्त सांगितला तर टोटल विचारला तर खालच्या वरच्या पण धरणार. म्हणजे 2 इंटू एल बी प्लस बी एच आणि प्लस एल एच, आणि एल बी फक्त कॅन्सल करणार साईडच्या बी एच प्लस एल एच. आणि व्हॉल्यूम 100 सगळ्यात सोपं, एल इंटू बी इंटू एच, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ओके, नेक्स्ट आहे आपलं सिलेंडर. सिलेंडर जर आपण बघितलं तर एकच मिनिट, तर सिलेंडर जो आहे तो बघा अशा छोट्या छोट्या सर्कल्स पासून आपला सिलेंडर बनलाय. तुम्ही म्हणणार सर सर्कल पासून कसा काय सिलेंडर बनला, तर असे सर्कल डिफरंट डिफरंट सर्कल 1 2 3 4 5 6 7 असे छोटे छोटे सर्कल्स एकत्र आले आणि तुमचा हा बनला. बिस्किट नाही बाळा, हे पुष्ट आहे. ओके, आणि असे छोटे छोटे सर्कल्स एकत्र आले आणि आपण काय केलं, हा आपला सिलेंडर तयार झाला. म्हणजे छोट्या छोट्या सर्कल पासून काय बनलंय, आपला सिलेंडर बनलाय. आता जर हा कर्व सरफेस एरिया बघितला, मी ह्यातला एक सरफेस सेपरेट काढला, तर ह्याचा जर कर्व बघितला तर तो किती असतो, किती असतो वाळनो, 2 पाय आर. ओके, ह्याचा कर्व किती असतो, 2 पाय आर. ओके, मग असे भरपूर सारे कर्व केले. किती कर्व घेतले मी, 2 पाय आर, आणि केवढे, हाईट एवढे घेतले, हाईट एवढे घेतले. ओके, असे कर्व मांडत 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 गेलो कुठपर्यंत, हाईट एच पर्यंत. म्हणजे एक कर्व किती झाला, 2 पाय आर, 2 पाय आर. असे कुठपर्यंत घेतले मी, तर हाईट एच पर्यंत, म्हणजे 2 पाय आर एच. ओके, एक कर्व किती झाला तुमचा, 2 पाय आर. असे कुठपर्यंत घेतले मी, हाईट एच पर्यंत. म्हणजे कर्व सरफेस एरिया काय झाला त्याचा, 2 पाय आर इंटू एच. ओके, नेक्स्ट बघू आपण आता. मी डायरेक्ट आधी व्हॉल्यूम बघेन. ओके, ठीक आहे, आपण टोटल सरफेस एरिया बघू. आता टोटल सरफेस म्हणजे ह्याला किती सरफेस आहेत, एक तर हा तुमचा कर्व सरफेस आहे. फर्स्ट सरफेस कुठला आहे सांगा मला, हा कर्व सरफेस आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा एक सर्क्युलर सरफेस 1 नंबरचा, आणि हा 2 नंबरचा सर्क्युलर सरफेस तुम्हाला बघायला मिळतो. मग कर्व सरफेस एरिया मी ऑलरेडी काढलेला आहे. किती आहे कर्व सरफेस एरिया, 2 पाय आर एच, प्लस हा एक सर्क्युलर सरफेस, ह्याचा एरिया किती असणार सांगा मला, पाय आर स्क्वेअर. आणि ह्या खालच्याचा पण एरिया किती, पाय आर स्क्वेअर. मग पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर किती होणार, 2 पाय आर स्क्वेअर. ओके, मग ह्यातनं जे कॉमन काढायचं ते काढू आपण, नाहीतर असा लक्षात ठेवा, नंतर कॉमन काढा तुम्ही. 2 पाय आर कॉमन काढू आपण, आणि 2 पाय आर आपलं कॉमन निघाल्यानंतर आतमध्ये काय राहते बघा, आतमध्ये राहिलं एच प्लस आर, किंवा सगळ्यात चांगलं लक्षात ठेवण्याची पद्धत आहे आर प्लस एच. ओके, म्हणजे 2 पाय आर इंटू आर प्लस एच हा फॉर्म्युला झाला आपला टोटल सरफेस एरियाचा. ओके, मग आपलं बघा कर्व सरफेस एरिया काय झाला, तर कर्व सरफेस एरिया झाला आपला 2 पाय आर कुठपर्यंत, हाईट एच पर्यंत, 2 पाय आर एच.
आणि टोटल सरफेस एरिया झाला 2πRh प्लस पाय आर स्क्वेअर म्हणजेच 2πr ब्रॅकेटमध्ये r प्लस h. ओके. आणि लास्ट आहे तुमचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर बघितलं आपण, व्हॉल्यूम म्हणणार मग तुम्ही व्हॉल्यूम म्हणजे काय. समजा सिलेंडर घेतला आपण, त्याच्यामध्ये भरपूर सारा गॅस भरला आणि सिलेंडरमध्ये आपण भरपूर सारा गॅस भरला किंवा तांदूळ भरून ठेवलं, गहू भरून ठेवला, कोणतं सुद्धा धान्य आपण त्याच्यात जर भरून ठेवलं तर आतला सरफेस ते व्यापणार ना. मग आतला जर एक चकती काढली मी, एक, ह्याचा आतला सरफेस एरिया किती आहे, पाय आर स्क्वेअर. किती आहे, पाय आर स्क्वेअर. आणि हे कुठपर्यंत आहे, हाईट एच पर्यंत असे मी एरिया मांडत गेले, म्हणजे पाय आर स्क्वेअर एच. ओके, पाय आर स्क्वेअर एच. ओके, म्हणजे 2πRh झाला कर्व सरफेस एरिया, 2πr इंटू ब्रॅकेटमध्ये r प्लस एच झाला काय तुमचा टोटल सरफेस एरिया, आणि पाय आर स्क्वेअर एच हा तुमचा काय झाला रे, व्हॉल्यूम झाला. ओके, ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. नेक्स्ट आला आपला कोन. कोन म्हणलं की लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं, कोन जेव्हा तुमचा येणार, मग कोन मध्ये आपल्याला 3 फॉर्म्युले आहेत. मग कोनचं एक मॅटर थोडं एक्स्ट्रा असतं, ज्यामध्ये आपण स्लॅन्ट हाईट काढतो कोनची. मी तिथं थोडक्यात सांगतो. हा समजा तुमचा कोन असला तर ही झाली तुमची मूळ हाईट आणि ही झाली तुमची स्लॅन्ट हाईट येईल. ओके, मग ती काढण्यासाठी मी इथं पायथागोरसचा फॉर्म्युला वापरतो आणि तो सगळ्याच्या सगळ्या पोरांना माहित आहे बऱ्यापैकी. पायथागोरस फॉर्म्युला काय असतो माहित आहे सगळ्यांना. हायपोथेनसचा स्क्वेअर बरोबर हाय एचचा स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर, हे आर आहे, आणि लेंथ इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण वापरतो कशासाठी, स्लॅन्ट हाईट काढण्यासाठी. ओके, हे एकदा लिहून घ्या वाटल्यास. स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू एल इज इक्वल टू अंडर रूट का आलं तरी स्क्वेअर तिकडे गेल्यावर स्क्वेअर रूट झाला, आणि अंडर रूट मध्ये एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर म्हणजेच तुमचा झाली स्लॅन्ट हाईट. आणि स्लॅन्ट हाईट निघले की मग सगळे फॉर्म्युले लिखते, स्क्रीनशॉट घ्या तुम्ही नंतर. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता ऑनलाईनचा एवढाच फायदा आहे की तुम्हाला पाहिजे तेव्हा स्क्रीनशॉट रेकॉर्डेड तुम्हाला भेटते, लक्षात ठेवा, ती पण मराठीच. ओके, बघा आता पुढे बघा. कोनचा जेव्हा मी कर्वड सरफेस एरिया काढतो, कोण माझ्याकडे नाही टोपी वगैरे काय, पण आपल्याला माहित आहे सगळ्यांना टोपी, असा कर्व सरफेस एरिया. खालचा गोल धरला कारण मी खाली सर्कल आहे, लक्षात ठेवा, तो धरलेला नाही. इमेजिन करा थोडंसं, एवढा ब्रेन आहे आपल्याकडं. मग कर्व सरफेस एरिया जो असतो तो असतो पाय आर एल. किती असतो कर्व सरफेस एरिया, पाय आर एल. नेक्स्ट आहे आपला टोटल सरफेस एरिया, जो काही असणार आहे पाय आर एल प्लस खालचा गोल पण धरणार ना, पण खालचा सर्कल पण आपण धरणार आहे, लक्षात ठेवा. खालचा सर्कल प्लस पाय आर एल प्लस पाय आर स्क्वेअर. ओके, कर्व झाला पाय आर एल. कर्व काय झाला रे बाबा तुमचा, पाय आर एल, आणि खालचा गोल झाला काय, पाय आर स्क्वेअर. कर्व झाला पाय आर एल, खालचा गोल झाला बेस पाय आर स्क्वेअर. मग ह्यांची कॉमन निघते बघा, यातनं पाय कॉमन निघतंय, आर कॉमन निघतंय, आतमध्ये राहिलं काय तुमचं एल प्लस आर, पाय आर इंटू एल प्लस आर. हे जेवढे फॉर्म्युले व्यवस्थित बाळांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे फॉर्म्युले लक्षात राहतात. तुमचा कर्व्ड सरफेस असतो पाय आर एल, आणि व्हॉल्यूम असतं ह्याचं. व्हॉल्यूम काय असतं बघा, तर व्हॉल्यूम असतं, व्हॉल्यूम काय करायचं नाही बाबा, जे सिलेंडरचं व्हॉल्यूम आहे पाय आर स्क्वेअर एच, ते पण कसं लक्षात ठेवायचं, एक सिलेंडरचा पाय आर स्क्वेअर असे कुठपर्यंत घेतलं मी, एच पर्यंत घेतलं, म्हणजे पाय आर स्क्वेअर एच हा झाला सिलेंडरचा व्हॉल्यूम. आणि कोणच्या व्हॉल्यूमला फक्त डिवाइड बाय 3 करायचं, विषय संपला. फक्त डिवाइड बाय 3, 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच, संपलं. ओके, हा झाला व्हॉल्यूम. आता आपण शेप आहे आपला स्पियरचा. मग स्पियर जर आपण बघितला तर स्पियर गोल आहे, लक्षात ठेवा, आणि त्याला काही एकच सरफेस आहे आपला स्फेरिकल सरफेस. त्यामुळे त्याला असे डबल या सिलेंडर सारखे हा एक सरफेस, कर्व सरफेस, प्लेन सरफेस असले सरफेस येत नाहीत. सिलेंडर जर आपण बघितला, स्पियर बघितला, तर स्पियरला एकच सरफेस असतो, म्हणजे तो त्याचा कर्व सरफेस. ओके, आणि आपल्याला त्या कर्व सरफेसचाच फक्त एरिया फाइंड करायचा आहे, म्हणजेच कर्व सरफेस एरिया म्हणजेच टोटल सरफेस एरिया. म्हणजे दोन्हीचा फॉर्म्युला एकच असणार आहे, आणि तो असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. काय असणार आहे, 4 पाय आर स्क्वेअर. आणि ह्याचा पण फॉर्म्युला तोच, त्यामुळे तो काही मी एक्स्ट्रावाला तिथं ऍड करणार नाही. आता नेक्स्ट आहे आपलं व्हॉल्यूम. मला व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. कशाचं व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे, स्पियरचं व्हॉल्यूम. तर स्पियरचं व्हॉल्यूम असतं 4/3 पाय आर क्यूब, संपलं. ओके, आता हेमिस्फियर जर बघितला, ठीक आहे, आपण आधी हेमिस्फियरचा कर्व सरफेस एरिया फाइंड करू. हेमिस्फियर म्हणजे अर्धा आहे, स्पियर म्हणजे हा झाला तुमचा स्पियर,
ओके, ह्याचा टोटल सरफेस एरिया किती झाला तुमचा, हा टोटल सरफेस एरिया 4πr². ह्याला मी अर्धा केला आता. ओके, अर्धा केला, मग हा किती झाला, डिवाइड बाय 2 म्हणजे झाला 2πr². संपलं. ओके, आता तुम्ही म्हणणार सर मग टोटल सरफेस एरिया कधी काढायचा, तर टोटल सरफेस एरिया बाळांनो कधी काढायचा, तर जेव्हा इथं तुमचा सर्कल असणार आहे. ओके, म्हणजे हा भरीव आहे, हे भरीव आहे, त्याच वेळी ते हेमिस्फिअरचा टोटल सरफेस एरिया येणार, आणि त्यावेळी हा कर्व सरफेस एरिया आला 2πr², आणि हा खालचा सर्कलचा आला πr², म्हणजे 2πr² कर्व सरफेस एरिया प्लस πr², हा तुमचा काय असणार आहे रे, πr² काय असणार आहे, खालचा सर्कलचा एरिया, टोटल झाला 3πr². हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. ओके, आणि व्हॉल्यूम म्हटलं तर व्हॉल्यूम ह्या टोटलचं व्हॉल्यूम किती आहे, तर टोटलचं व्हॉल्यूम आहे 4/3πr³. मग अर्ध्याचं व्हॉल्यूम किती असणार आहे, तर 4/3πr³ डिवाइड बाय 2 म्हणजेच 2/3πr³. हे 2 डिवाइडला इथं जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, बेदोनी 4, 2πr³ म्हणजे 2/3πr³ ओके, हा झाला तुमचे फॉर्म्युले. म्हणजे टोटल आपल्याला एवढे फॉर्म्युले पाठ करायचे, आणि एवढे फॉर्म्युले पाठ झाले की तुम्हाला एक आणि एक एक्झाम्पल सुटणार. इवन बाबा काहीच जमले नाही, लेच गरीब आहे पोरग, जमनच झाले त्याला, तरी काम करा मग, तर निदान फॉर्म्युले तरी लिहा, सोल्युशन लिहा, फॉर्म्युले लिहा, स्टेप वाईज सोडवा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कसं स्टेप वाईज सोडवायचं ते प्रत्येक एक्झाम्पल आपण, प्रत्येक म्हणजे जी अवघड आहे ती, ओके, म्हणजे पूर्ण गरीबातल्या गरीब पोराला पण अशा पद्धतीने आपण ही सगळी पुढचे एक्झाम्पल घेणार आहे. तर हे टोटल आपले फॉर्म्युले आहेत, कसे आले ते पण मी सांगितलेलं आहे, आणि आपण आता लेक्चर इथं संपूया. ठीक आहे, थँक्यू.